संगमरवरी पायऱ्या, चकाचक भिंती, फ्लोरिंगला आरशासारख्या दिसणाऱ्या टाईल्स, नजर टाकाल तिथे डोळं दिपवणारे म्हणजेच सर्व काही 5 स्टार सारखं बांधकाम. तुम्ही म्हणाल यात काय मोठं, पैसे टाकले की यापेक्षा चांगलं येतं. पण थांबा, ही वास्तू पैसेवाल्यांची नाही, ही वास्तू आहे मजुरीचं काम करणाऱ्या मजुरांची. नांदेड येथील पावडेवाडी गावातल्या मजुरांच्या जिद्दीची. पहिल्या सुरू खडे खणले, खडे खणले, पुन्हा त्या तिथे मुळे भरले, मग मागून या पोराईनं पिलर उभे केले. पोरायचा गट होता, याच्या आधी पट्टी कोणाची नाही गावल्याची. 5-6 पोरायचा गट होता साहेब. त्या 6 पोरायनं त्याच्या आपल्या गट्टामधून यावर उभं केलं बापू. आणि सगळ्याची साथ आहे त्याला. यानं पैसे जमा केले लेझिम खेळून आमचे बुजुर्ग माणसाचे काहीतरी 10,000 रुपये जमा होते, ते काही नाही, ते लेझिमचे काही पैसे यादानं दिले बापू 3%. याने 3% दे त्या पैशाची वाढ केली बापू. 4 लाख झाले की 2 लाखाचं काम करीत 2 लाख रुपये वाटीत गेली. त्या 4 झाले बापू. ये आता कसं वाटतं तुम्हाला? आता लय आनंद झाला बापू. मया देखता झाला. मया वडील भाऊ म्हणले आम्हाला उद्घाटन पाहायचंय. मये धाकटे भाऊ म्हणले उद्घाटन पाहायचे, चक गेले. आता मीच राहिलो पाहायला. या 5-6 पोरायनं बापू कमाल केली. कोणा सरकारची देणगी नाही, कोणाचं काहीच नाही. 1992 साली 100 गावकऱ्यांनी लेझिम खेळत 700 रुपये जमा केले. ते आपल्याच गावातील लोकांना कर्जाने दिले आणि आलेल्या व्याजावर सुमारे 1 कोटी रुपयाच्या खर्चाचं बुद्धविहार बांधलं. 1 रुपयाही देणगी न घेता भव्य बुद्धविहार उभं राहिलं. महत्वाचं म्हणजे बुद्धविहार बांधण्यासाठी या मजुरांनी स्वतःच्या हाताने खड्डे खोदले, भिंती बांधल्या, ओझी वाहिली. असंच एका कुणाच तरी ऐकलं, दुसऱ्या गावातलं, समजा बाहेरच्या खेड्यातलं, शहरातलं वगैरे. आणि मग आम्ही तसा विचार केला की बाबा आपण पण लेझिम खेळावी. मग अशीच लेझिम खेळत लेझिम विकत घेतली. सुरुवातीला 10 घेतल्या, मग 10 मुलांना ट्रेन करणं, मग 20 असं करून लेझिम संघ तयार केला. आणि मग जसं गाव आता लेझिम संघ झाल्याच्या नंतर बाहेरगावचे लोक जे जयंत्या वगैरे काढतात ते आम्हाला यायचे, म्हणायचे आमच्या इथे येऊन तुम्ही खेळता का? हो, आम्ही त्यांच्या इथे जायचं, खेळायचं. त्यांनी जेवढे दिले 50 देव, 100 देव, आम्हाला जेवढे दिले तेवढेच आम्ही ते पैसे जमा करायचे. आणि मग आम्ही आमच्यामध्येच ते असे वाटप करून घ्यायचे आणि त्याचेच पैसे आम्ही प्रत्येकी महिन्याला व्याजरूपी द्यायचं. आणि असं करत 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 हे एवढं मोठं आम्ही केलेलं आहे. प्रत्येक वर्ष समजा 4-5 वर्ष जमा करायचे. 5 वर्षाच्या नंतर थोडंसं काम करायचं. पहिलं आमचं जसं बुजुर्गांचं स्वप्न होतं छोटंसं विहार असावं म्हणून, पहिलं आम्ही छोटंसं खाली एक मजली केलं होतं विहार, म्हणजे एक 20x45 असं. आणि त्याच्यानंतर मग ते केल्याच्यानंतर त्याच्यावरती घुमूट केलं होतं. पण ते घुमूट गळत होतं, त्याच्यामुळं मग आणखी 4-5 वर्षाच्या नंतर आमच्याकडे पैसे जमले. पुन्हा मग आम्ही ते समोरचं बांधकाम केलं, म्हणजे वाढवलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 4-5 वर्षाच्या नंतर दुसरा मजला टाकला. दुसरा मजला टाकून मग घुमूट केला. असं करत करत एक जसे पैसे जमले 4-5 वर्षांनी त्याच्यातले थोडे काढू असं बांधकाम केलेलं आहे आम्ही. आम्हाला कोणाचं काही इंजिनियरचं सहकार्य नाही किंवा कोणाचं, म्हणजे असं हे जे आहे काय म्हणतो आपण त्याला, बेस खालून तो बेस आहे, तो एवढा मोठा बिल्डिंगचा बेस आमचा नव्हताच पहिलाच. अच्छा, छोटासा विहाराचा बेस होता. तर परंतु हे आता होत एक म्हणतात ना छोट्या याचं मोठं वृक्ष झालं, तसं ते होत आमचं मोठं झालेलं आहे. आणि 2017 आम्ही त्यांचा लोकार्पण सोहळा केला होता. आमच्या इथं आम्ही भरपूर असे उपक्रम राबवतो. जयंती असती, बुद्ध जयंती असती. बांधकाम काही आमच्या गावातले मिस्त्री आहेत, आम्ही समजा काही आहोत, आम्ही त्यांच्या हाताखाली कामं करायचे. आमच्या गावातले काही लोक हाताखाली कामं करायचे. काही मिस्त्री आहेत आमचे जे ज्यांना जमतंय काम, ते कामं करायचे. त्यांना फक्त आम्ही एक त्यांचं घर चालायपुरतं समजा द्यायचं, बाकी मग सर्व मेहनत अशीच करायची आम्ही फ्रीमध्ये. गावात मजुरांची संख्या जास्त? हां, मजूरच आहेत या गावामध्ये, सर्वस्वी मजूरच आहेत. या गावामध्ये कोणी नोकरीवाला नाही किंवा कोणी शेतकरी नाहीत जास्त, सर्व मजूरच आहेत या ठिकाणी सगळे. इथंच नांदेडला जायचं, काम करायचं,
आणि त्या कामावरच सगळं काही एवढं झालेलं आहे. बुद्धविहार प्रशस्त आहे, बांधकाम रेखीव आहे, बांधकाम उच्च प्रतीचं आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या बुद्धमूर्तीकडे पाहिलं की शांततेनं आणि एकजुटीनं काय होऊ शकतं ह्याचा प्रत्यय येतो. एकदा या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला बोलवण्यात आलं लेझिम खेळण्यासाठी. त्या ठिकाणी आम्हाला 700 रुपयाची त्या ठिकाणी वर्गणी आली, आम्हाला दान दिलं. तेच 700 रुपये आम्ही या ठिकाणी आणून वाटप केले. वाटप असे केले सर, ते आम्ही आमच्याच याच्यामध्ये वाटप केले की व्याजरूपी वाटप केले. असे कोणाला फुकट आम्ही पैसे दिले नाही. व्याजरूपी नाही, 3 रुपये टक्का होता. 3 रुपये टक्क्याप्रमाणे ते पैसे आम्ही 700 रुपये वाटप केले. 7 त्रिक 21. पहिल्यांदा 2100 रुपये आम्हाला एका महिन्यामध्ये जमा झाले. त्यातून आम्हाला असं वाटलं की बा आपण असं जर काही केलं तर आपलं बुद्धविहार आपला मोठं व्हायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळं आम्ही असं टप्प्याटप्प्यानं वर्षानुवर्षे आम्ही हे पैसे वाटप राहिलो. कधी काम रखडलं असं झालं? रखडलं होतं ना सर, काही दिवस रखडलं होतं. कारण त्याच्यामध्ये आमचा पैसा जेवढा आम्हाला पैसा पाहिजे होता तेवढा पैसा आम्हाला पूर्ण काम करण्यासाठी त्या आमच्याकडे उपलब्ध नव्हता. मग ते पैसे आम्ही पुन्हा वाटप केले. वाटप करून मग नंतर 2-3 वर्ष आम्ही टप्पा दिला याला काम चालू करण्यासाठी. मग 2-3 वर्षामध्ये आमच्याकडे 22,000 रुपये सहज असे जमा झाले, व्याजरूपी जमा करून. आणि आमचं एक असं होतं, महिन्याच्या 11 तारखेला आम्ही ते पैसे वाटप करायचे आणि पुढच्या महिन्याच्या 11 तारखेला व्याज तेवढं आणून द्यायचं. जे मुद्दल आहे ते तुमच्याकडे मुद्दल तुम्ही ठेवा. तर ते मुद्दल जेव्हा तुम्हाला वापस करायला भेटेल तेव्हा तुम्ही वापस करू शकता. ते मुद्दल तुम्हाला जे 1,000-2,000 रुपये आम्ही व्याजरूपी दिलेत ते. पण असं करून वर्षानुवर्षे झाल्याच्या नंतर सर आमच्याकडं सहज 1992 पासून ते आता 2012पर्यंत आमच्याकडं रक्कम बरीचशी गोळा झाली. त्यातून मग आम्ही हे पूर्ण काही बनवलंय. एवढी वास्तू. मेसरी काम करतोय काय काम? नाही सर, मी शेती काम करतोय. छोटासा दुधाचा व्यवसाय आहे माझा शेतामध्ये, त्याच्यामध्ये माझं पोट भरतं. खरं तर एवढं काम करायचं म्हटलं की देणगीसाठी हात पसरले जातात. पण वाडीवरच्या या मजुरांनी हात न पसरता अत्यंत संयमाने मेहनत केली. त्याचं फळ त्यांना आज मिळत आहे. खूप आनंद वाटतो. आमच्या गावाचा सन्मान वाटतो. गावातल्या लोकांचा, केलेल्या लोकांना ते अभिमान वाटतो. आता कालच एक काय नाव जस साहेब येऊन गेले, आमच्या इथं पाहून गेले. तिचे मिसेस डॉक्टर होता, ते सुद्धा पाहून गेले. आता उद्या त्यांनी एक बुद्ध पौर्णिमेला कार्यक्रम ठेवला आहे आपल्या इथे खीरदानीचा. हे बुद्धविहार बांधण्याचं उद्दिष्ट काय? उद्दिष्ट म्हणजे सर आता इथं अभ्यासिका पोरायसाठी लॅब हे सगळं, त्याच्यासाठी लग्नाची सोयी गावातली, त्यासाठी बुद्धविहार. आणि रोज वंदना घेणे, लहान मुलांना वंदना रोज घेतात. मुलं येऊन वंदना वगैरे करतात? घेतात रोज. लांबून पाहिलं की बुद्धविहार अत्यंत सुंदर दिसतं. नांदेड जिल्ह्यातलं ते पर्यटन केंद्रच बनू लागलं आहे. गावातली लग्न, कार्यक्रम यासाठी येथील जागा भाड्यावर दिली जाते आणि त्यातून जो पैसा येतो तो देखभालीसाठी वापरला जातो. बुद्धविहार बघायला येतात असे पाहुणे किंवा बाहेरगावचे इतर गावचे लोक येतात. आमचं बुद्धविहार जेव्हापासून झालं तेव्हापासून बऱ्याच लोकांनी आमच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे. बरेच गावच्या लोकांनी इथे येऊन बघितलेलं आहे आणि त्यांच्या गावामध्ये बनवलेलं आहे. वाडीतल्या तरुणांनी काहीतरी करून दाखवायचं असा विचार केला. बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याची त्यांची जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे. मजुरांच्या या जिद्दीला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम. विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.